नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय एबीपी माझा मिडडेची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करणार आहोत. बातमी छत्रपती संभाजीनगरमधली आहे. एकीकडे आपण मातृदिन साजरा करत आहोत तर दुसरीकडे मातृदिनीच गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत एका इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी गर्भनिदान केंद्र चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शहरामध्ये आता एकच खळबळ उडालेली आहे. गर्भनिदान करणारं हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आलेलं आहे. यावेळेला या तरुणीच्या खोलीमध्ये सोनोग्राफीसाठी लागणारं साहित्य, लॅपटॉप आणि टॅब हे सापडलेलं आहे. आपल्यासोबत डॉक्टर मंडलेच्या सर आहेत. सर, नेमकी काय कारवाई आहे, कशी माहिती मिळाली आणि आता काय कारवाई करण्यात आली? आम्हाला एक टीप होती की शहरातील एका भागामध्ये असं गर्भलिंग निदानचे असं होत आहे म्हणून. परिसरामध्ये ते पेशंट इथं जेव्हा मध्ये गेलं त्यावेळेस सर्व आमची टीम तिथं गेली. त्यावेळेस ते पेशंट सडन खाली आलं. त्या बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये हे सर्व चालत होतं असं आम्हाला लागलं होतं लिंक. मग त्या फ्लॅटला आम्ही उघडल्यानंतर आणि तिथलं जे काही आम्ही तपास घेतला, सोनोग्राफीची जी काही जेल वगैरे आहे त्या जेलचा कॅन्ट, जेलचं ते आणि त्या सर्व गोष्टी इथं सापडलेल्या आहे. आमची कारवाई चालू आहे. एक 19 वर्षीय तरुणीला त्यांनी या ठिकाणी ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी सुरू आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. बघा नीट.